मंडळी नमस्कार. एक खूप इंटरेस्टिंग असा पॉडकास्ट घेऊन आज आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. एक खूपच सिन्सिअर असा टूर लीडर आज आपल्या बरोबर आहे. त्याचा प्रवास केसरी टूर्स बरोबर गेली 17 वर्षांपासून चालूच आहे. त्याचा ह्या प्रवासाचा अनुभव, त्याचे काय अभिप्राय आहेत, त्याचा आलेला एक एक अनुभव आपण आज जाणून घेणार आहोत आजच्या या पॉडकास्टमध्ये. वेलकम राजेश, वेलकम टू द पॉडकास्ट. नमस्कार. काय मग राजेश, कुठून येत आहे तुम्ही आता? मी आता ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड करून आलोय. अरे वा, खूप लांबची टूर आहे. हो. तुमचा प्रवास कसा झाला? प्रवास खूपच चांगला होता, पण या टूर मध्ये तर जास्त प्रवास हा बस जर्नीचा नाहीच ठेवलेला आहे. कारण की इथे आपण एका सिटीतून दुसऱ्या सिटीमध्ये आपण बाय फ्लाईटनेच ट्रॅव्हल करतो. त्यामुळे बस जर्नीचा प्रवास सोबतच इतर कम्फर्टेबल जर्नी देखील आपण या टूर मध्ये करतो. नाईस. तर तुझा हा प्रवास केसरी बरोबर कसा सुरू झाला नक्की? मी केसरी परिवारामध्ये 2007 साली सामील झालो. सुरुवातीला म्हणजे लहानपणापासूनच केसरी ही एक खूप नावाजलेली पर्यटक संस्था आहे, हे असं ऐकलेलं तर होतच. पण मी ग्रॅज्युएशन नंतर जेव्हा जाहिरात वाचली त्यावेळीस केसरी ऑफिसच्या बाहेर आलो. त्या दिवशी मला आजही आठवतंय की त्या दिवशी शेकडो लोकांची गर्दी होती त्या इंटरव्ह्यूसाठी. वाटलं होतं की यामध्ये आपला नंबर लागणारच नाही. पण इंटरव्ह्यूच्या प्रोसेस झाल्या आणि फायनल इंटरव्ह्यू ते म्हणजे हिमांशू दादांनी घेतलं. आणि त्यानंतर हळूहळू केसरी परिवाराबद्दल जाणवू लागलो. त्याचबरोबर केसरी संस्था काय आहे, कशा पद्धतीने इथे टूर्स ऑपरेट होतात त्याबद्दल कळू लागलो. सुरुवातीची जी माझी डेस्टिनेशन होती ती म्हणजे नैनितालसाठी मी सिलेक्ट झालो. 2007च्या चांगल्या कामगिरीमुळे मी 2008 मध्ये ऍज अ टूर लीडर म्हणून सिलेक्ट झालो. आणि नंतर हळूहळू भारतातल्या इतर डेस्टिनेशन प्रमाणे मग देश विदेशातील इतर ठिकाणी देखील जायला लागलो. आणि आज नैनिताल पासून ते न्यूझीलंड पर्यंतचा प्रवास हा आज तुमच्या समोर आहे. नाईस नाईस, व्हेरी नाईस. मग आता एवढे देश आणि एवढी ठिकाणं बघितल्यानंतर तुझं फेवरेट डेस्टिनेशन असं कुठलं आहे? माझं फेवरेट डेस्टिनेशन म्हणजे डोमेस्टिक सेक्टरमध्ये नैनिताल, तर इंटरनॅशनल सेक्टरमध्ये न्यूझीलंड मधलं क्वीन्सटाऊन शहर. का रे, ही दोन अशी शहरं का तू निवडलीस फेवरेट म्हणून? कारण की नैनिताल मसुरी ही जी डेस्टिनेशन आहे, ही डेस्टिनेशन म्हणजे एक पर्यटकांसाठी प्रत्येक ज्या एंटरटेनमेंटच्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्वच ह्या डेस्टिनेशन मध्ये कव्हर होतात. म्हणजे तिथे हिल स्टेशन तर आहेतच, पण त्याचबरोबर तिथे होली प्लेसेस आहेत. त्याचबरोबर तिथे आजच्या ट्रेंडमध्ये जे नॅशनल पार्कचं जे वेळ सर्वांनाच आहे ते जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे. आणि एवढंच नव्हे तर तिथली जी नॅचरल ब्युटी आहे सर्वांना मंत्रमुग्ध करणारी आहे. तशीच सिमिलॅरिटी ही न्यूझीलंड मधल्या क्वीन्सटाऊन मध्ये देखील जाणवते. अच्छा. कारण की जसं नैनिताल हे सरोवर नगरी म्हणून ओळखलं जातं, तसेच क्वीन्सटाऊन देखील काही कमी नाहीये. तिथली सुंदरता, तिथली डेव्हलपमेंट, त्याचबरोबर तिथली प्रत्येक सिस्टम ही खरंच पूर्ण जगभरातल्या पर्यटकांना वेड करणारी आहे. त्यामुळे ऑफकोर्स न्यूझीलंड मधलं क्वीन्सटाऊन हे माझं नेहमीच प्रिय असणारं एक डेस्टिनेशन आहे. आणि याच्याहून पुढे जाऊन मला सांगावं असं वाटतंय की हेच भाऊंचंही डेस्टिनेशन होतं. हो. जिथे केसरी भाऊ स्वतः टूर कंडक्ट करायचे. हो. त्यामुळे ते एक नैनिताल जे आहे ते आपल्या हृदयामध्ये एक स्पेशल घर करून बसलेले आहे. नेहमीच इट्स लाईक द क्वीन ऑफ द हिल स्टेशन्स. म्हणजे इनफॅक्ट आम्ही देखील नैनितालचे जे टूर मॅच हे नेहमीच आमचं सेकंड होम म्हणून नैनितालला नेहमीच पहिला उल्लेख करतो. नाईस नाईस. आता नैनिताल, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड बद्दल आपण बोललो, पण आता हा जो सीझन चालू आहे जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्ये, असं कुठचं डेस्टिनेशन आहे तुझ्या ओपिनियन मध्ये की जे लोकांना आवडेल, जिथे लोकांनी गेलं पाहिजे, असं कुठचं एखादं डेस्टिनेशन सुचव बघू? हो. आता ह्या काळामध्ये बऱ्याच वेळा पर्यटकांना प्रश्न पडतो की आता पावसाळ्याचा सीझन चालू झाला. बरोबर. सो या सीझन मध्ये जायचं तर कुठे जायचं? सो अशा वेळेस मी सर्वांनाच हे सजेस्ट नक्की करेन की लेह लडाख. कारण की आजच्या तारखेला लेह लडाख सारखी जी डेस्टिनेशन आहे ही खरंच खूप अमेझिंग अशी डेस्टिनेशन मी म्हणू शकतो. ओके. आणि ही डेस्टिनेशन ऑलरेडी बऱ्याचशा भारतीयांनी वेगवेगळ्या माध्यमांद्वारे बघितलेली आहे, जरी ती व्हिजिट केली नसली तरी सुद्धा. ते म्हणजे मूवी म्हणा किंवा वेगवेगळ्या एसयूव्ही कार्सच्या ऍड्स म्हणा. म्हणजे तुझं जसं म्हणणं आहे की लेह लडाख सगळ्यांनी पाहिलंय, फक्त त्यांनी रिअलाइज नाही केलं की त्यांनी पाहिलंय. एक्झॅक्टली. म्हणजे ते भाग मिल्खा भाग मध्ये जे सीन दाखवतात, अगदी तिकडे गेलंय तर असं वाटतं की बाबा लेह लडाख मध्ये आहोत आपण, किंवा ते बंटी और बबली असं जे पिक्चर आहे, किंवा एखाद्या आजकाल ऍड्स आपण ज्या मोटरसायकलिंगच्या बघतो त्या तिथे खूप शूट केल्या जातात. एक्झॅक्टली. सो सगळ्यांनी बघितलंय, ते ऍड बघितलंय, त्या पिक्चर थ्रू बघितलंय, पण लेह लडाखला ऍक्च्युअली जाऊन बघितलेलं नाहीये. हो.
आणि तुम्ही अजून एक महत्वाचं मूवीचं नाव घ्यायचं विसरून गेलात, ते म्हणजे 3 इडियट्स. ओ येस येस ऑफकोर्स. 3 इडियट्सच्या लास्ट सीन मध्ये जो पँगॉंग लेक जो दाखवला, त्यानंतर जे ह्या लेह लडाख सेक्टरला जी खरंच हा सेक्टर जो बूम झालाय पर्यटनच्या दृष्टीने, त्याला काहीच तोड नाहीये ऑफकोर्स. सो हा जो सेक्टर जो आहे हा नॉर्मली मे महिन्यापासून ह्याचा सीझन चालू होतो. मे, जून, जुलै, ऑगस्ट या अशा 4 महिन्यांमध्ये पर्यटकांचा ओघ हा जास्त असतो. ओके. त्यानंतर देखील इथे टूर्स हा ऑपरेट होतात, पण ते ट्रेकर्स किंवा जो चद्दर ट्रेक म्हणून जो ओळखला जातो डिसेंबर जानेवारीमध्ये, तो त्या महिन्यामध्ये. पण जास्त करून जे फॅमिली टूर्स आहेत किंवा कोणाला ऍडव्हेंचर टूर्स करायचे आहेत, जसे काय बाईक टूर्स आहेत किंवा फॅमिली टूर्स करायचे आहेत, सो यासाठी मे महिन्यापासून ऑगस्ट पर्यंतचा सीझन हा सर्वात बेस्ट सीझन मानला जातो. ओके. सो मे टू ऑगस्ट हा चांगला सीझन आहे तिथे लेह लडाखला फिरायला जाण्यासाठी. तर मग आपण जेव्हा नॉर्मली एखाद्या लेहच्या टूरला जातो तेव्हा आपण काय काय जागा बघतो तिकडे? आपण लेह या ठिकाणी बऱ्याच साऱ्या गोष्टी या फेमस आहेत. फॉर एक्झाम्पल जसं की मी तुम्हाला सांगितलं की पँगॉंग लेक तर हा फेमस आहे, पण त्या व्यतिरिक्त इथे नुब्रा व्हॅली ही खूप अमेझिंग प्लेस आहे नॅचरल ब्युटी वाईज. तसं बघायला गेलं तर लेह लडाख हे जे रिजन जे आहे, हे जे ठिकाण जे आहे हे नॅचरल ब्युटीसाठी, आणि ते स्वतः एक साईट सीन आहे. कारण की तुम्ही लेह लडाखमध्ये कुठेही तुम्ही सो लेहचं सिटी, त्याच्यानंतर नुब्रा, नंतर पँगॉंग लेक, कारगिल. ओके, कारगिल. आणि तिथून मग नंतर मग डिस्किट, तुर्तुक विलेज. ओके. अशा बऱ्याच साऱ्या ठिकाण आहेत. आता हे जे तुर्तुक जे तू गाव सांगतोय, हे कुठेतरी म्हणजे असं वाचण्यात आलंय की ते सियाचीनच्या जवळ असंच काहीतरी प्रकार आहे. एक्झॅक्टली. काय आहे ती जागा? आपण जेव्हा लेहपासून नुब्राला जेव्हा ट्रॅव्हल करून जातो तेव्हा तिथे आपण नुब्रा तर आपण कव्हर करतोच, पण त्याचबरोबर तुर्तुक हे जे विलेज जे आहे, हे विलेज आपण कव्हर करतो, जी भारत आणि पाकिस्तानची बॉर्डरला लागतो. तो बॉर्डर आहे ती. ओके. हो, जे 1971 मध्ये आपण भारतीयांनी ते कॅप्चर केलेलं विलेज आहे. ओके. जेव्हा आपण तुर्तुक विलेजला आपण प्रवास करत असतो, तेव्हा प्रवास करत असताना आपल्याला खूप अभिमान वाटतो, कारण की ह्या ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी आपल्याला इंडियन आर्मीच्या चौकी बघायला मिळतात. बरोबर. आणि एवढंच नव्हे, अशा हाय अल्टिट्यूड मध्ये आपल्याला ट्रॅव्हल करताना बऱ्याच वेळा विचार पडतो की इथल्या हाय अल्टिट्यूड मध्ये आपण जास्त वेळ बाहेर थांबू शकत नाही, पण अशा ठिकाणी सोल्जर्स कसे काम आपले भारतीय सैन्य तिथे पहारा देत असतात. आणि याच तुर्तुक विलेज किंवा नुब्रा व्हॅली किंवा डिस्किट ह्या प्लेस पासून जी जगातली जी सर्वात हायेस्ट बॅटलफील्ड मानली जाते ती म्हणजे सियाचीन. हे जे आहे ही बॅटलफील्ड देखील तिथून जवळ आहे, त्यामुळे तिथे सर्व ठिकाणी आपले भारतीय जवान सर्व ठिकाणी तैनात असतात. म्हणजे लेह लडाखला तो असं एक पेट्रिओटिझमचा असं एक फ्लेवर आहे नाही का, तिकडे गेल्यानंतर असं खूप अभिमान वाटतं, एक्स्ट्रा इंडियन झाल्यासारखं वाटतं, भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. हो, कारण की आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला ह्याची कधी जाणीव नसते, पण जेव्हा आपण अशा ठिकाणी जेव्हा जातो त्यावेळी आपल्याला जाणीव होते की आपल्याला कशा रीतीने आपल्याला प्रोटेक्ट केलं जातंय. परफेक्ट. आता हे सियाचीन वगैरे आपण जे बोलतोय आणि तिथे किती कठीण आहे आणि आपल्या सैनिकांना काय प्रॉब्लेम्स येतात याच्याबद्दल आपल्याला एक आयडिया येते. तर नॉर्मल लोक जेव्हा लेह लडाखला जातात तर त्यांचंही काय असं म्हणजे हेल्थ वाईज काय प्रिकॉशन घ्यायला हवेत का, किंवा काही सर्टन एज आहे का की ज्याच्यापेक्षा जास्त एज असेल तर त्यांनी जाऊ नये असं ऐकावत येते लोकांच्या, तर त्याच्याबद्दल तू काय सांगशील? हो, याबद्दल बऱ्याच पर्यटकांना एक प्रश्न असतो की लेह लडाखला जाण्याचं म्हणजे त्यासाठी खरंच त्यासाठी फिट वगैरे असणं गरजेचं आहे का? तर हो, त्या डेस्टिनेशनसाठी आपल्याला फिजिकली फिट असणं देखील खूप गरजेचं आहे, कारण की ही जी डेस्टिनेशन जी आहे किंवा इथे आपला जो स्टे असतो हा ऑलमोस्ट 10,000 फीट हाय अल्टिट्यूडवर किंवा त्याहूनही जास्त. मग त्या टूर मध्ये खूप चालणं इन्व्हॉल्ड आहे का? हो, जेव्हा आपण मॉनेस्ट्रीज व्हिजिट करतो किंवा आपण काही पर्यटक स्थळ आपण जेव्हा व्हिजिट करतो तर थोडाफार वॉकिंग हा आपला आहेच. ओके. पण ह्या टूर मध्ये आपण सर्व ठिकाणी आपण ह्या गोष्टीची आम्ही नक्कीच काळजी घेतो, कारण की इथून आपला जो प्रवास असतो हा मोठ्या कोचेसने नसतो तर कम्फर्टेबल एसयूव्ही व्हेकल्सने असतो. सो एसयूव्ही व्हेकल मधून सगळे प्रवास करत असतात. हो. मग एका गाडीमध्ये किती गेस्ट बसतात? साधारणतः तरी एका गाडीमध्ये 3 ते 4 गेस्ट इतकाच आम्ही सिटिंग अरेंजमेंट ठेवली. अच्छा. आणि म्हणजे सपोज आपण पँगॉंगला वगैरे जातोय तर त्यावेळी एका गाडीमध्ये 4 लोक, मग सामान त्यांच्या बरोबरच असतं का? हो हो, प्रत्येक व्हेकल मध्ये 1 किंवा 2 फॅमिली ही आम्ही अलॉट केलेली असते. 3 जणांची असेल तर 1 व्हेकल किंवा 2 कपल्सची असेल तेव्हा 1 व्हेकल. सो अशा वेळेस जेव्हा आपण एका डेस्टिनेशन दुसऱ्या डेस्टिनेशनला जेव्हा जातो तेव्हा अशा वेळेला त्यांचे जे लगेज आहे हे त्यांच्या सोबतच त्यांच्या व्हेकलमध्ये असतं. ओके ओके.
मग आता हे जो पहिला मी प्रश्न विचारला की काही एज लिमिट आहे का लेहला जाण्याचा, तर त्याच्याबद्दल थोडीशी क्लॅरिटी देणार. हो हो. ह्या लेह लडाखच्या टूरसाठी आम्ही 15 वयोगट हे जास्त, 15 वयोगटापासून ते 75 वयोगट हे जास्त प्रिफरेबल किंवा आम्ही त्यांना सजेस्ट करू शकतो. 15 वयोगटापासून खालील जे टुरिस्ट जे असतात त्यांना त्या गोष्टीची जास्त जाण नसते किंवा अशा प्लेसेसला ते यापूर्वी फिरलेले नसतात. त्यामुळे काही वेळा ते जर ऑन फील्ड किंवा ऑन टूर कम्फर्टेबल नसतील किंवा त्यांना काही सिकनेसचा त्रास होऊ लागला, तर अशा वेळेस त्यांचे फॅमिली मेंबर देखील त्यांच्यासोबतच असं म्हणता येईल की अडकून जातात किंवा ते पूर्णपणे टूर एन्जॉय करू शकत. बरोबर. सो यासाठी म्हणून 15 वयोगट हे बेस्ट असतं. आणि असं नाहीये की 75 पेक्षा जास्त वयोगटातील जे टुरिस्ट आहेत ते येऊ शकत नाहीत, कारण की हाय अल्टिट्यूड सिकनेसचा जो तिथे जो त्रास आहे हा कोणालाही होऊ शकतो. इनफॅक्ट आम्ही देखील जेव्हा टूरवर जातो तेव्हा पहिल्या दिवशी आम्हाला देखील प्रॉपर रेस्ट करावा लागतो. तेव्हा जाऊन आम्ही कुठेतरी नेक्स्ट डे साठी कम्फर्टेबल असतो. अच्छा, म्हणजे जो पहिला दिवस आपण फ्री देतो तो बेसिकली ऍक्लिमेटायझेशन साठी. एक्झॅक्टली दादा, कारण की पहिला दिवस जो आहे हा दिवस आपण प्रत्येक टुरिस्टला त्या वातावरणात असो किंवा तिथल्या वेदर कंडिशन मध्ये तिथे ऍक्लिमेटाइज होण्यासाठी दिला जातो. हा पूर्णपणे रिलॅक्स डे असतो, जेणेकरून नेक्स्ट डे पासून गेस्ट जे आहेत हे प्रत्येक साईट सीइंग साठी कम्फर्टेबली वावरू शकतील. ओके, सो फर्स्ट डे गोज फॉर ऍक्लिमेटायझेशन. आणि जसं तू म्हणालास तसं की 45 वर्ष वय असेल किंवा 75 असेल, लेहमध्ये फिरण्यासाठी लाईफस्टाईल खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झॅक्टली. मग एखाद्या व्यक्तीला जर चालण्या फिरण्याची सवय आहे, व्यवस्थित आहेत फिजिकली, तर त्यांचं वय 60च्या वरचे असले, 70च्या वरती असले तरी लेह एन्जॉय करू शकतात. आणि एखाद्याचं लाईफस्टाईल चांगलं नसेल तर ते काय 35-40 मध्ये पण त्यांना त्रास होऊ शकतो. आणि ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला एक दिवस पहिला जेव्हा आपण पोहोचतो तेव्हा अक्लिमेटाइज होणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. ओके. आता याशिवाय तिकडे बेसिकली एवढ्या हाय ऑल्टिट्यूड वरती ऑक्सिजन लेवल ही थोडी कमी असते. ओके. तर असं कोणाला जर श्वास घ्यायचा काही त्रास झाला तर ऍज अ टूर लीडर आपण काय प्रिकॉशन्स घेऊ शकतो? हो, सर्वप्रथम की आपला कुठलाही प्रवास असेल तर त्यावेळेस आम्ही मंडळींना ऑलरेडी प्रत्येक दिवसाची प्रिकॉशनरीज गोष्टी आम्ही सांगत असतोच, पण त्याचबरोबर टूर लीडर देखील आपल्यासोबत एक ऑक्सिजनचा सिलेंडर कॅरी करतो, जेणेकरून इन एनी केस जर कधी त्याची गरज लागली तर तो नक्कीच प्रत्येकापर्यंत पोहोचेल. म्हणजे प्रत्येकासाठी आपण ऑक्सिजन सिलेंडर कॅरी करतो का? नाहीच दादा. प्रत्येक गेस्टसाठी आम्ही तिथे ऑन फील्डला एक पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडर त्यांना कॅरी करायला सजेस्ट करतो. त्या व्यतिरिक्त टूर मॅनेजर बरोबर एक मोठा ऑक्सिजन सिलेंडर असतो, तो देखील त्यांच्यासोबत असतो, जेणेकरून कधी त्यांना जर गरज लागली तर ते त्याच वेळेस उपयोगी पडतो. ओके, सो ऑक्सिजन सिलेंडरच्या शिवाय असे काही घरगुती उपाय आहेत का? हो, त्या व्यतिरिक्त आम्ही गेस्टना सजेस्ट करतो की तुम्ही तुमच्यासोबत कॅम्फर कॅरी करा किंवा लवंग कॅरी करा. त्याचबरोबर आम्ही तिथे मंडळींना सारखं पाणी पिण्यासारखं आम्ही सजेस्ट करत असतो, कारण की जसं आपण हाय अल्टिट्यूडला जातो तसं ऑक्सिजनची लेवल ही कमी होत जाते. सो यासाठी म्हणून पाणी पित राहणं किंवा इतर प्रोटीन गोष्टी कॅरी करायला. हे जे अक्लिमेटाइज नाही होत काही लोक किंवा ज्यांना त्रास होतो तो बेसिकली काय असतो, काय होतं, सिम्पटम्स काय आहेत की ज्याने लोकांना कळावं किंवा मला इकडचा थोडासा त्रास होतोय, असं काय होतं? म्हणजे तू बघितले असतील, बरेचसे गेस्ट असतील असे, तर त्यांची ती कंप्लेंट काय असते? फॉर एक्झाम्पल मी ऐकलंय की ते थोडंसं असं डोकं जड होणं किंवा चक्कर सारखं, असं काय सिम्पटम्स असतात? आपण जेव्हा लेह लडाखला जेव्हा आपण इंटर करतो त्यावेळी हाय अल्टिट्यूड असल्या कारणामुळे तिथे डोकं जड होणं किंवा थोडंसं आपल्याला वीकनेसपणा जाणवणं किंवा सारखं आपण थोडासा वॉक केल्यानंतर आपल्याला खूप असं धापा लागणं, यासारख्या गोष्टी ह्या तिथल्या नॉर्मल आहेत. पण जेव्हा तुम्ही पुरेपूर आराम करता त्यावेळेस हळूहळू तुम्ही त्या वातावरणात किंवा त्या हाय अल्टिट्यूड एरियामध्ये तुम्ही हळूहळू स्वतःला नॉर्मल होण्याचा तो एक वेळ असतो. ओके, आता आपण हे पँगॉंग, नुब्रा, लेह या सगळ्याबद्दल बोलतोय, सियाचेन बद्दल आपण बोललो, पण याच्या बरोबरच अजून एक महत्वाचं स्थान जिथे लोकांना जायला आवडेल ते म्हणजे कारगिल. त्याबद्दल काय सांगशील? दादा, कारगिलचं म्हणायला गेलं तर लेह लडाखची टूर ही कारगिल शिवाय नक्कीच पूर्ण होत नाही, कारण की कारगिल ही एक अशी डेस्टिनेशन आहे ज्या डेस्टिनेशनच्या द्वारे गेस्टना अजून जास्तपणे ती डेस्टिनेशन एक्सप्लोर करायला मिळतो. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे की बऱ्याच पर्यटकांना म्हणजे ऑन टूरला आम्ही जेव्हा गेस्टना सांगतो तेव्हा त्यांना कळतं की आपण लेह पासून कारगिल पर्यंतचा प्रवास हा नॅशनल हायवे 1 ने करतो.
ओके. त्याचबरोबर जेव्हा आपण तो प्रवास करत असतो त्यावेळेला तिथली जी महत्वाच्या ज्या मॉनेस्ट्रीज मानल्या जातात, जसं की लामायुरी मॉनेस्ट्री असो किंवा अल्ची मॉनेस्ट्री असो, एवढंच नव्हे तर आपण त्या रस्त्याने ट्रॅव्हल करत असताना मॅग्नेटिक हिल बद्दल तुम्ही ऐकला असाल, तो आपण तिथून ट्रॅव्हल करतो. त्याचबरोबर मूनलँड हे आजपर्यंत लोकांनी बऱ्याच वेळा इंटरनेटवर सर्च केलेलं असतं, पण खऱ्या अर्थाने आपण त्या प्लेसला जेव्हा जातो ते चित्रात बघितलंय. हो. पण त्याला मूनलँड असं नाव का आलंय? वाय इज इट कॉल्ड एज मूनलँड? चंद्रावरचे काही हाय डेफिनेशन पिक्चर जर बघितलात, क्लोज पिक्चर जर बघितलात, तर तिथला जो एरिया जो आहे हा तो एरिया हा लामायुरीमध्ये असलेल्या एरियाप्रमाणेच दिसतो. सो ते चंद्राचा जो सरफेस आहे तसाच सरफेस या ठिकाणी पण बघायला मिळतो, म्हणून त्या साम्यामुळे त्याला मूनलँड असं नाव जातं. आणि हे मॅग्नेटिक हिल म्हणजे हे काय आहे, त्याचं फिनॉमिना काय आहे? जेव्हा आपण लेहपासून आपण ट्रॅव्हलिंगला सुरुवात करतो तर विदिन हाफ एन आवर्सच्या नंतर मॅग्नेटिक हिल हे एरिया हा लागतो. ओके. सो मॅग्नेटिक हिल म्हणजे असं म्हटलं जातं की तिथे त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा खूप जास्त असल्या कारणामुळे तिथे बऱ्याच वेळा म्हणजे बंद असलेली व्हेकल देखील तिथे त्या साईडला मूव्ह होते किंवा त्या फोर्स. मग तसं काहीतरी स्लोप वगैरे असेल ना तिथे? स्लोप असं आपल्याला तिथे जाणवतं, पण तसं बघायला गेलं तर इंडियन आर्मीने तिथे तो बोर्ड लावलेला आहे, त्यामुळे ऑफकोर्स नक्कीच त्यामध्ये तथ्य आहे. आणि एवढंच नव्हे तर त्या मॅग्नेटिक हिलच्या वरून तिथून कुठलीही फ्लाईट फ्लाय देखील होत नाही. एवढं स्ट्रॉंग आहे का ते मॅग्नेटिक फील्ड? ह्यासाठी म्हणून तो जो ठिकाण जो आहे, पण हे जे प्लेस आपण फक्त पास बाय होत नाही, तर आपण मंडळींना तो मॅग्नेटिक हिलचा जो फील जो आहे तो आम्ही खरंच मंडळींना तो दाखवतो, तो डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो. कुठलीही बंद व्हेकल ही कशा प्रकारे एका बाजूला खेचली जाते. आणि त्यानंतर गेस्टना देखील त्याची फील होतो की हो एक्झॅक्टली की ते मॅग्नेटिक हिल का म्हटलं जातं. ओके. अच्छा. आणि एवढंच नव्हे तर मॅग्नेटिक हिल पासून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा तिथला अजून एक हायलाइट पॉइंट आपण बघतो, ते म्हणजे झंस्कार आणि इंडस रिव्हर्सचा संगम. ऑफकोर्स खूप जुन्या नद्या आहे. हो, कारण की ह्याच रिव्हरच्या पॅरलच्या रूटने आपण हळूहळू कारगिलकडे जात असतो. त्यामुळे ती जी नॅचरल ब्युटी किंवा तो जो सुंदर जर्नी असणार आहे, तो खूपच सुंदर जर्नी असतो. आय एम शुअर. आता हा जो तू सीझन म्हणाला जुलै ते ऑगस्ट, त्यावेळी जर कारगिलची टूर असेल तर 15 ऑगस्ट पडतं रे, मग त्यावेळी जाता येतं का रे तिकडे? हो, 15 ऑगस्ट हा नेहमी केसरी टूर्स हे नेहमीच लेह लडाखला सेलिब्रेट करतं. हो, कारण की या 15 ऑगस्टच्याच या निमित्ताने आपली दरवर्षी मायफेअर लेडी अरेंज केली जाते. वाव. आणि ही मायफेअर लेडीचा सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे की हा 15 ऑगस्ट आपण तिथल्या आपल्या भारतीय जवानांबरोबर तर सेलिब्रेट करतोच, पण एवढंच नव्हे तर त्या दरम्यान रक्षाबंधनचा देखील एक दिवस येतो. त्या रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या भारतीय जवानांना रक्षाबंधन किंवा त्यांच्या राखी बांधण्याची पद्धत खूप एक टचिंग मोमेंट तुम्ही म्हणू शकता, किंवा ते एक अनफॉर्गेटेबल किंवा एक अविस्मरणीय जो अनुभव आहे ना, तो खऱ्या अर्थाने ह्या 15 ऑगस्टच्या या टूरला म्हणजे मायफेअर लेडीच्या टूरला लोक आपल्या टुरिस्टला अनुभवतात. म्हणजे लेह ऍज अ डेस्टिनेशन तर स्पेशल आहेच, पण 15 ऑगस्टची जी टूर आहे ती एक्स्ट्रा स्पेशल आहे मायफेअर लेडीसाठी. अच्छा, हे जे मॉनेस्ट्रीजच्या नावं सांगत होतं, अशी किती मॉनेस्ट्रीज या टूर मध्ये आपण फिरतो? ह्या टूर मध्ये तसं बघायला गेलं तर लेह लडाख रिजन मध्ये बरेच साऱ्या मॉनेस्ट्रीज आहेत, पण आपण त्याच मॉनेस्ट्रीज व्हिजिट करतो ज्या सर्वात जास्त तिथल्या महत्वाच्या मानल्या जातात किंवा त्यांचा इतिहास किंवा त्यांचं कल्चर ज्यांच्याशी जोडलं गेलं. फॉर एक्झाम्पल हेमिस मॉनेस्ट्री ही सर्वात ओल्डेस्ट मॉनेस्ट्री आहे. त्याचबरोबर 11th सेंचुरीची जी लामायुरी मॉनेस्ट्री आहे ती आपण कव्हर करतो. अच्छा. अल्ची मॉनेस्ट्री ही एकमेव अशी मॉनेस्ट्री आहे जी कुठल्याही माउंटन्सवर नाही तर ती ग्राउंड लेवलवर बनवली गेलेली, ती आपण व्हिजिट करतो, जेणेकरून इथले जे लडाखी लोक आहेत किंवा त्यांचा जो हिस्ट्री किंवा त्यांचा जो कल्चर जो आहे हे आपल्याला खूप जवळून अनुभवता येतो. ओके. एवढंच नव्हे तर ह्या जून जुलैच्या सीझन मध्ये काही वेळा हेमिस मॉनेस्ट्रीचा हेमिस फेस्टिवल असतो. सर हेमिस फेस्टिवल देखील काही टूर्सना तिथे अनुभवता येतो. ओके. आणि हा हेमिस फेस्टिवल हा लडाखचा सर्वात मोठ्या फेस्टिवल पैकी एक मानला जातो, कारण की त्या फेस्टिवलला फक्त तिथली लोकल लोकच नव्हेत किंवा भारतीय टुरिस्टच नव्हेत तर पूर्ण देश विदेशातील बरेचसे पर्यटक येऊन तिथे व्हिजिट करतात. ओके. तर ड्रॅगन डान्स हा आपल्याला तिथे अनुभवायला मिळतो. त्याचबरोबर तिथले जे मॉन्क आहेत ते कशा पद्धतीने त्यांचं एक प्रेझेंटेशन असतं ते आपल्याला बघायला मिळतं. सो अशा खूप साऱ्या त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला तिथे अनुभवता येतात. अरे राजेश, एवढं भरभरून जे तू लेह लडाख बद्दल बोलतोयस, तिकडे टूरवर तू एकटाच असतोस का तिकडचं कोणी लोकल माणूस पण असतं आपल्या बरोबर? ऑफकोर्स दादा, आपण जेव्हा या टूरला आपण ट्रॅव्हल करतो तेव्हा टूर मॅनेजर बरोबर तिथली
लोकल माहिती देण्यासाठी आपला तिथला लोकल प्रोफेशनल गाईड असतो. ओके. हो. सो सर्व ठिकाणी आपल्याला पॉइंट टू पॉइंट सर प्रत्येक साईट सीनला त्या ठिकाणची प्रॉपर माहिती देण्यासाठी ते आपल्यासोबत असतात. अच्छा. आता ही जी हेम्बिस वगैरे जी काही नावं तू घेतली आता अलची वगैरे, तर हे सगळ्या मॉनेस्ट्रीज यांची नावं एवढी क्यूट आहेत. ही इकडची लोकल भाषा काय आहे? इथली लोकल भाषा म्हणजे दादा लडाखी किंवा बाल्टी ही जी भाषा जी आहे ही इथली लोकल भाषा. आणि या व्यतिरिक्त ते हिंदी बोलतात? हो, या व्यतिरिक्त ते हिंदी म्हणतात. ओके. सो तसं कम्युनिकेशनचा काहीच प्रॉब्लेम नाही? काहीच प्रॉब्लेम नाही. आपुलकीची लोक असतात इथली लोक खूपच आपुलकीचे आहेत आणि खूप सपोर्टिव्ह, खूप कोऑपरेटिव्ह आहेत. ओके. अच्छा, आता हे रिजन एकदमच वेगळं झालं, वेगळ्याच अल्टिट्यूड वरती हे डेस्टिनेशन आहे. तिकडे म्हणे फ्लाईट जेव्हा लँड होत असतं ते एअरपोर्ट पण खूप स्पेशल आहे असं काहीतरी आहे? हो, इथलं जे एअरपोर्ट जे आहे हे एअरफोर्सच्या अंडर येतं. आणि फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे हे जे एअरपोर्ट जे आहे हे सिनिक लोकेशन वाईज जर म्हणायला गेलं तर मी याचं कम्पॅरिझन हे क्वीन्सटाऊनशी नक्कीच करू शकेन. कारण की जसं क्वीन्सटाऊनला एअरपोर्टच्या सराउंडिंग मध्ये पूर्णपणे जे माउंटन रेंजेस आहेत त्याचप्रमाणे इथे देखील जी एअरपोर्ट आहे ह्याच्या सराउंडिंग मध्ये पूर्णपणे हिमालय रेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. आणि बऱ्याच वेळा आपल्याला तिथे स्नो माउंटन्सच्या सराउंडिंग मध्ये आपण जेव्हा तिथे लँड करतो किंवा तो जो सिनारी जेव्हा आपण बघत असतो तो ते खरंच एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. जेव्हा तुम्ही फ्लाईट मधून लँड करता त्यावेळी देखील किंवा तुम्ही आउटसाइड कुठेतरी असताना तो जेव्हा फ्लाईट लँड होतो तो जो सिनारी ते बघताना सुद्धा. त्यामुळे ही एकदम सिनिक लँडिंग असल्यासारखं. व्हेरी नाईस. नाही तर माझा मुद्दा असा होता की हे एकदम प्रांत वेगळं होऊन जातं. आपल्याला आपल्या इकडे असा झणका, मिसळ आणि चटण्या बिटण्या खाण्याचं असं जेवणात आपल्या असतं, असं म्हणजे 56 भोग ज्याला आपण म्हणतो. मग त्या मानाने आपल्याला लेह लडाख मध्ये जेवणात काय मिळतं? फूड बद्दल जर सांगायचं गेलं लेह लडाख मध्ये तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्या लेह सिटी मधल्या हॉटेल्समध्ये आपले केसरीचे महाराज आपण हायर करतो, जेणेकरून फूडच्या बाबतीत कधीच कोणालाच काही प्रश्न नसतो. पण त्या व्यतिरिक्त इथलं जर लोकल फूड जर एन्जॉय करायचं झालं तर इथले थुप्पा किंवा इथले मोमोज किंवा सर्वात महत्वाचं म्हणजे बटर टी. खूप फेमस टी. काय कसं बनवतं हे बटर टी? काहीतरी इंटरेस्टिंग वाटते. हो, बटर टी म्हणजे ही थोडी सॉल्टी टाईप ही असते, सॉल्टी चव असते त्याची. आणि स्पेशली जेव्हा तुम्ही हाय अल्टिट्यूडला असता जेव्हा बॉडीमध्ये हीट क्रिएट करण्यासाठी म्हणून तिथे लोकली बटर टी ही जास्त करून फेमस आहे. मग ही काळी असते का दूध वगैरे टाकलं जातं? नाही, ही काळी असते, ही काळी चहा असते. अच्छा. पण त्या दुधाच्या चहापेक्षाही ह्या चहाचा जो एक्सपिरियन्स आहे खूप युनिक आहे. कारण की त्या हाय अल्टिट्यूडला जेव्हा आपण खूप थंडी असते त्या थंडीमध्ये जेव्हा आपण ह्या बटर टीचा जो एक्सपिरियन्स घेतो त्यावेळी सडनली आपल्या बॉडी थोडीशी वॉर्म होते आणि खऱ्या अर्थाने आपण तो एक लोकल क्युझिन घेतलेलाच आपल्याला फील येतो. ओके. म्हणजे जसं सूप वगैरे पिऊन बरं वाटतं तसं हा बटर टी एकदम रिलिव्हिंग आहे तिकडे असताना. चांगली गोष्ट. थंडी वगैरे कशी असते या सीझन मध्ये? ह्या सीझन मध्ये थंडी बघायला गेली तर मे पासून आपल्या टूरला सुरुवात होते. साधारणतः तरी डे टाइम मध्ये इथला जो टेम्परेचर आहे साधारणतः तरी 15 पासून मिनिमम टेम्परेचर 15 पासून ते 22 पर्यंत असतो. पण जसं अर्ली इन द मॉर्निंग किंवा मिडनाईटला किंवा रात्रीच्या वेळेस इथे थंड वाऱ्यांमुळे इथला टेम्परेचर कधी कधी बिलो 12 देखील जाण्याचे चान्सेस. म्हणजे थर्मल कॅरी करण्याची गरज असेल लोकांना? येस, एक्झॅक्टली. इथे थर्मल जॅकेट, त्यानंतर मग हेवी वुलन्स वेअर म्हणू शकतो. अरे पण मग बॅगा केवढ्या मोठ्या मोठ्या न्यायच्या रे? हो, ते तर आहेच. पण त्यामध्ये देखील आम्ही गेस्टना जास्त सजेस्ट करतो की तुम्ही तुमच्यासोबत जरी नॉर्मल कपडे जरी कमी कॅरी केले तरी चालतील, पण तुम्ही तुमच्यासोबत वेगवेगळे जॅकेट्स किंवा थर्मल वेअर किंवा मंकी कॅप, ग्लोव्ज किंवा वॉर्म सॉक्स हे त्यांना आम्ही नक्की आवर्जून सांगतो, जेणेकरून त्यांची ही जी टूर आहे ही खूप कम्फर्टेबली किंवा खूप सोयीस्कर व्हावी. मग किती दिवस सजेस्ट केले जातात की एक टूर जेव्हा आपण जातो तेव्हा किती दिवसाची ती असावी? आपली जी टूर जी असते ही नॉर्मली 7 नाईट 8 डेजची आपली टूर असते, जी फक्त आपण लेहची टूर करतो, ज्याच्यामध्ये आपला 1 नाईट स्टे आपला हा एक युनिक एक्सपिरियन्स म्हणून आम्ही पँगॉंगला देखील ठेवलाय. स्टे आपला. हो, जेणेकरून तुम्ही फक्त पँगॉंगला फक्त फोटो स्टॉप करायला जात नाही तर त्या पँगॉंगच्या वेदर मध्ये तिथे आपलं टेंट स्टे तुम्हाला अनुभवायला मिळतो. ओके. सो तो
किंवा जर तुम्ही जर लेह विथ कारगिल जर तुम्ही बघायला गेला तर ती साधारणतः 8 नाईट 9 डेजची आपली टूर असते. अच्छा, म्हणजे 2 दिवसाचा त्याच्यामध्ये फरक आहे कारण आपण कारगिल ऍड कारण की आपण कारगिल ऍड. ओके, फेअर इनफ. आता हे ते रॅन्चोची शाळा जी खूप फेमस झाली, तू 3 इडियट्स बद्दल म्हणालास, तर ते हे कुठे आणि कधी बघतो आपण? मध्ये रॅन्चोची शाळा आपण जेव्हा सिटी टूर करतो तर सिटी टूरच्या दरम्यान आपण रॅन्चोची स्कूल, रॅन्चो हेमिस मॉनेस्ट्री सोबतच रॅन्चो स्कूल आपण कव्हर करतो, जेणेकरून त्यांना त्या ज्या 3 इडियट्सच्या ज्या आठवणी आहेत त्या सर्व जागृत होतात. आणि एवढंच नव्हे तर ती स्कूल खूप आजही ती शाळा तो एक सेटअप नाहीये, ऍक्च्युअल स्कूल आहे. फक्त त्याला आपण रॅन्चो स्कूल हे असं नाव दिलं, म्हणजे फेमस झाली, ती फेमस झालेली आहे. त्यामुळे तिथे एका साइडला तिथली लोकल मुलं तिथे खेळत असतात किंवा अभ्यास करत असतात, तर एका साइडला ती रॅन्चो स्कूलचा जो सेटअप आहे तो आपण तिथे बघत असतो. तो हा जो एक्सपिरियन्स आहे हा खरंच एक म्हणजे इंटरेस्टिंग आहे. नाही, चांगलं आहे. जी गोष्ट पिक्चर मध्ये बघितली आहे ती खरंच कशी दिसते ऍक्च्युअल मध्ये ते बघायचा इंटरेस्ट हा प्रत्येकाला असतो. त्यामुळे रॅन्चोची शाळा बघतो तर लोक खुश असतात की अरे आपण हे पिक्चर मध्ये बघितलं होतं. आता या व्यतिरिक्त म्हणजे आता मी तुला पॅकिंग बद्दल विचारलं, इकडच्या फूड बद्दल विचारलं, म्हणजे आता तू जे सांगतोयस त्याप्रमाणे तिकडची लोक तर खूपच काटक असतात आणि त्या हाय अल्टिट्यूड मध्ये 12ही महिने ते राहतात आणि त्यांची एक बुद्धिस्ट लाईफस्टाईल असते, त्यामुळे तिकडे बरेच मॉनेस्ट्रीज आपल्याला बघायला मिळतात. ती जागा अशी लोकेशन आहे की जी बॉर्डर असल्यामुळे आपल्या आजूबाजूला जे म्हणजे भारत पाकिस्तानची जी बॉर्डर आहे तिकडे आपल्याला जवान बघायला मिळतात. आणि आपण काय काय इव्हेंट्सही टूरवरती करत असतो, त्यामुळे आपण बऱ्याच गोष्टी या पॉडकास्टमध्ये आपण कव्हर केल्या. पण अजून एक महत्वाची गोष्ट अशी असते की अशा महत्वाच्या टूर ज्या आपण घेऊन जात असतो त्यामध्ये चांगली हॉटेल्स मिळणं हे किती महत्वाचं आहे? हे खूपच महत्वाचं आहे, कारण की कुठल्याही डेस्टिनेशनला तिकडचा जो स्टे आहे हा खूप मॅटर करतो. स्पेशली जेव्हा तुम्ही लेह सारख्या सिटीमध्ये जर तुम्ही कुठल्या आउटस्कर्टला किंवा सिटीपासून बऱ्याच बाहेर असाल तर तुम्ही तो सराउंडिंग तुम्ही एन्जॉय करता, पण ते सिटीमध्ये काय आहे किंवा तिथे फिरताना तुम्हाला तिथला एक्सपिरियन्स हा तुम्हाला नक्कीच नाही मिळत. पण या बाबतीत पण केसरी टूर्स हे खूप विचार करतं आणि आपल्या ह्या वर्षी देखील आपले जे हॉटेल्स जे आहेत हे सिटी सेंटर्समध्ये आहेत जास्त करून, जेणेकरून मंडळींना मिळालेल्या फ्री टाइममध्ये ते त्या सिटी सेंटरमध्ये किंवा त्या मार्केट एरियामध्ये त्यांना फिरायला वेळ मिळतो किंवा ती तिथलं लोकल काय आहे किंवा इव्हन त्यांना बऱ्याचशा मंडळींना तिथलं म्हणजे आता वेळ मोकळा आहे तर आपल्याला शॉपिंगला जायचंय तर आपण काय सजेस्ट करतो की लोकांनी लेह लडाख सारख्या टूरवरती जेव्हा ते जातात शॉपिंग काय करावं त्यांनी? लेह लडाख मध्ये स्पेशली म्हणजे ती ऍडव्हेंचर डेस्टिनेशन मानली जाते, त्याच्यामुळे तिथे ट्रेकर्ससाठी ज्या बरेचसे जे इक्विपमेंट्स आहेत किंवा ट्रेकर्ससाठी जे काही कपडे आहेत ते तिथे खूप चांगल्या पद्धतीचे मिळतात. त्या व्यतिरिक्त तिथे ड्रायफ्रुट्स वगैरे जे आहेत ते तुम्हाला तिथून मिळतं. एवढंच नव्हे तर तिथे बरेचसे बुद्धिस्ट मॉंगचे जे हँडीक्राफ्ट वगैरे म्हणायला म्हणजे चांदीचे वगैरे तर ते वेगवेगळ्या मेटल्सचे किंवा तांबे किंवा सिल्वर असे वेगवेगळे मेटल्सचे तिथे हँडीक्राफ्ट देखील आपल्याला बाय करायला मिळतात. ओके. आपण जे आता आपण हॉटेल्स म्हणतोय तर सगळ्या ठिकाणी आपल्याला हॉटेल्सच मिळतं, कारण पँगॉंग सारख्या ठिकाणी एवढी हॉटेल्स नाही आहेत आणि तुम्ही एक नाईट स्टे म्हणतोय की आपण पँगॉंगला राहतो, तर ते कसं मॅनेज करतो आपण? येस, अगदी बरोबर होतं. आपण जेव्हा पँगॉंगला जेव्हा जातो किंवा काही वेळा नुब्रा व्हॅलीला देखील इथे आपल्याला एक युनिक स्टे आपल्याला अनुभवायला मिळतो, तो म्हणजे टेंट स्टे. आजपर्यंतच्या आपण बऱ्याच साऱ्या लक्झरियस टूर करतो, त्याच्यामुळे आपण नेहमी रिसॉर्ट किंवा 5 स्टार प्रॉपर्टी किंवा 3 स्टार 4 स्टार प्रॉपर्टी मध्ये आपण राहिलेला असतो. बरोबर. पण तो ऍडव्हेंचर डेस्टिनेशनला जेव्हा ह्या टेंट स्टे मध्ये आपण जेव्हा राहतो तर तो एक्सपिरियन्स हा काहीतरी वेगळाच असतो. म्हणजे जसं तुम्ही पँगॉंग मध्ये आपला टेंट स्टे असतो किंवा नुब्रा व्हॅलीमध्ये देखील काही टूर्स मध्ये आपण तिथे टेंट स्टे घेतो. पण ह्या टेंट स्टे मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची म्हणजे अनकम्फर्टेबल व्हावा असे कुठलीही गोष्ट आपण तिथे जराही अनुभवत नाही, कारण की त्या गोष्टीचा देखील विचार केला गेला. सो दीज आर प्रोफेशनली वेल फर्निश्ड टेंट्स जे तुम्हाला तिकडे वन नाईट साठी एक्सपिरियन्स करायला मिळतात. एक्झॅक्टली. ओके, चलो, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. आता अजून एक गोष्ट म्हणजे लेह लडाख लोक दे विल ट्रॅव्हल फॉर कपल ऑफ मोर थिंग्स, म्हणजे एका दुसऱ्या अजून गोष्टींसाठी लेह लडाखला ते ट्रॅव्हल करतील. फॉर एक्झाम्पल लोकांना स्टार गेझिंग करायचं असेल किंवा बऱ्याचदा लोक बाईक घेऊन लेह फिरायला जातात, तर याच्याबद्दल काय सांगशील? हाऊ आर दे बेटर, और त्याचा सीझन काय, किंवा आताच हा सीझन आहे का की जेव्हा त्यांनी जावं?
स्टार गेझिंगसाठी जर म्हणायला गेलं तर तुम्ही जेव्हा नुब्रा व्हॅलीला जेव्हा जाता तर नुब्रा व्हॅलीला तिथला ते जे ठिकाण जे आहे हे स्टार गेझिंगसाठी खूप सोयीस्कर ठिकाण मी म्हणू शकेन. कारण की त्या ठिकाणी जो वेदर कंडिशन असली पाहिजे स्टार गेझिंगची ती तिथे खूप चांगली अनुकूल आहे. सो त्याच्यामुळे तिथे स्टार गेझिंग गेस्टना जास्त करून करायला मिळतं. राहिली गोष्ट ॲडव्हेंचर्स म्हणजे बाईक टूर्स वगैरे किंवा बाईक ट्रिप्स वगैरे, तर बऱ्याच वेळा ऑन टूरला देखील आम्हाला काही गेस्ट आम्हाला विचारतात की आम्हाला जर इथे बाईक चालवायचे तर इन जनरली तिथे हाफ डे बेसवर किंवा 24 आवर्सच्या बेसवर तिथे रेंटवर बाईक्स अवेलेबल होतात. अच्छा, म्हणजे टूरवरती असतानाही ते हा अनुभव घेऊ शकतात. त्यांना जर फिरायचं असेल लोकली तर बाईक रेंटवरती अवेलेबल आहेत जिथे ते फिरून जाऊ शकतात. हो. ओके ओके. यासाठी फक्त तुम्हाला तुमचं लायसन्स आणि तुमचं आधार कार्ड हे त्यांच्याकडे तुम्हाला द्यावा लागतो, सबमिट करावा लागतो. त्या बेसवर तुम्हाला ती बाईक ही हाफ डे साठी म्हणजे 12 आवर्ससाठी किंवा 24 आवर्समध्ये या आवर्स प्रमाणे तुम्हाला ती प्रोव्हाइड केली जाते. ओके. आणि ह्याचे चार्जेस बघायला गेलं तर साधारणतः तरी 1200 पासून ते 3500 पर्यंतचे याचे चार्जेस असतात, डिपेंड ऑन बाईक. ओके, चलो, फेअर इनफ. तर असा होता आजचा पॉडकास्ट. आपण लेह लडाखची माहिती घेतली आपल्या टूर लीडर राजेशकडनं. आय होप तुम्हा सर्वांना हे पॉडकास्ट खूप आवडलं असेल. आपल्याला हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि अशाच पॉडकास्टसाठी सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आजचा पॉडकास्ट इथेच संपवूया.